मग बघा, सनेज कॉर्नरमध्ये काय होईल, जसं तुम्हाला कंझ्युमरचं नेटवर्क उभं राहायचंय, पण कंझ्युमरचं नेटवर्क कधी उभं राहील, कंझ्युमर नेटवर्कमध्ये पैसा आहे, पण कस्टमरचं नेटवर्क उभं राहायला तुम्हाला सनेज कॉर्नरनी कामं करावं लागतील, तर फास्ट कस्टमर नेटवर्क तयार होईल. आणि मग त्या कंझ्युमरला आपण सनेज कॉर्नरमध्ये बिझनेस सेंटरमध्ये आणू शकतो. कळलं कोणाला कोणाला कळलं? येस सर. येस. तर सनेज कॉर्नरमध्ये येस, हाय हाय करावं वेदूला, हाय करावं जरा. हाय. हा हाय ओके ओके. वेदू. हा, आता इथं काय आहे, पहिल्या महिन्यामध्ये तिकडे तुमचे 4 कस्टमर बनले म्हणून तुम्हाला 100 रुपये भेटले. पण इथं तुम्ही सनेज कॉर्नरचं रजिस्ट्रेशन केल्या केल्यात तुमच्या खरेदीवर तुम्हाला 1200 रुपये चेक भेटला. आता तुमचे ऑलरेडी जे लोक आपल्या बिझनेसमध्ये रजिस्टर कस्टमर आहेत 4, कस्टमर बिझनेस करू शकत नाही ना आपल्यासोबत, तो फक्त ऑर्डर मारत राहील. पण जर त्या 4 कस्टमरला तुम्ही जर सनेज कॉर्नरमध्ये बिझनेस सेंटरमध्ये आणलं तर तुमचा 10,000 चेक निघतो. म्हणजे काय करायचंय, फक्त ते रजिस्टर कस्टमर पहिले बनवा आणि नंतर दुसऱ्या स्टेपमध्ये त्यांना समजा की बिझनेस खरा मोठा कधी होईल, त्यांनी सनेज कॉर्नर घेतील, म्हणजे तेच लोक असतील, तेच एबीसीडी लोक असतील. तिथं तुम्हाला 1600 भेटले आणि जर त्यांना 1600 मध्येच ठेवलं तर त्यांच्या थ्रू कस्टमरच बनणार नाही, कारण की प्रोडक्टच नाही दाखवायला. किती लोकांना पटतंय सांगा मला? येस सर. येस. पण जर त्या 4 लोकांना अपग्रेड केलं तर डायरेक्ट 10,000 जनरेट होणार का? कारण की तुमच्याकडे प्रोडक्ट्स आले दाखवायला, तुमच्या घरी मीटिंग होऊ शकते, तुम्ही लोकांच्या घरी जाऊन तुमचे प्रोडक्ट बॅगेट घेऊन त्यांना समजू शकतात. कारण की सिनियर लोक 5-10 प्रोडक्ट तुमच्या घरी आणू शकतात, त्याच्यापेक्षा जास्त नाही आणणार. ज्यांच्याकडे कार आहे तो बॉक्स घेऊन येईन. पण मग तुमच्या टीम मध्ये जरी लोक कस्टमर तयार झाले तरी पण ते काय म्हणणार, तुमच्या घरी कुठे प्रोडक्ट घेतले, तुम्ही म्हणणार मी घेतले 4,000चे, ते पण म्हणतील आम्हाला 4-5चे द्या. म्हणजे कस्टमर कधीच मोठा होत नाही, म्हणून तुम्हाला सनेज कॉर्नर गरजेचं आहे. क्लिअर होते सगळ्यांना? येस. मग दुसऱ्या महिन्यामध्ये तुमचे कस्टमर लोकांना तुम्ही सनेज कॉर्नर मध्ये आणल्यामुळे 10,000 चेक झाला. आता बघा, लोक महिन्याला 2,500-3,000 पीवीचे प्रोडक्ट वापरतील, पण हा सनेज कॉर्नर कशासाठी पाहिजे? कारण की तुम्हाला सनेज कॉर्नर मध्ये मॅक्झिमम प्रोडक्ट वापरू शकतात, प्रेझेंट करू शकतात, रोलिंग करू सेलिंग करू शकतात शकतात. आणि सेलिंग करू शकतात. पण जर तुमच्याकडे प्रोडक्टच नसतील, 4-5-7-8च प्रोडक्ट आहेत, तुम्ही ते वापरायला लागलात, तर ते प्रोडक्ट प्रेझेंटेशनला दाखवू शकतात का? नाही दाखवत. मग जर तुम्ही लोकांना प्रेझेंट नाही करू शकले, रोल नाही देऊ शकले, सेलला प्रोडक्ट नाहीत, तर व्यवसाय उभा राहू शकत नाही. मग त्याच कंझ्युमरवर, त्याच लोकांवर तुमचा चेक 10,000 झाला, त्यांच्याच ऑर्डरवरती. क्लिअर कट झालं? Yes. बघा, त्यानंतर मी पहिल्यांदा ऍपलचा एकच फोन घेतला होता, पण नंतर दुसरा घेतला, तिसरा घेतला, टॅब घेतला, दुसरा टॅब घेतला, त्यानंतर मी वॉच घेतलं, पहिलं वॉच घेतलं, दुसरं घेतलं. आता माझ्या हातात मला वाटतं किती रुपयाचं वॉच आहे मला माहित नाही, 1,00,000-1,15,00,000 रुपयाचं वॉच आहे. हेडफोन घेतले, दुसरे पण घेतले, त्यानंतर लॅपटॉप मी 2 लॅपटॉप घेतले, कॉम्प्युटर पण घेतलं. पण पहिलं काय घेतलं होतं? एक प्रोडक्ट. मग जर तुमचे कस्टमर बनले तर तुम्ही त्यांना पैसा कमवायचा असेल तर त्यांना तुम्ही सनेज कॉर्नरनी बिझनेसमध्ये आणावं लागलं. येते का लक्षात? येस. तरच बिझनेस जनरेट होऊ शकतो. तिसऱ्या महिन्यात काय होणार बघा, तिसऱ्या महिन्यात ते वरचे जे 16 कस्टमर आहेत तुमचे, त्याच कस्टमरला तुम्ही जर सनेज कॉर्नर मध्ये आणलं तर डायरेक्ट 38,000 चेक. तुमचे सनेज कॉर्नरचे पैसे फिटले. तुमची जी रोलिंग आहे, तुमचं सनेज कॉर्नर 30,000 रुपयाची वर्षभर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट ठेवायचे, तर तुमचे पैसे तर फिनिश झाले, तुमची 0 इन्व्हेस्टमेंट झाली सनेज मध्ये, काहीच नाही झाली. पण हे जर नाही केलं तर मला सांगा, ते 4 पण नाही होणार आणि ते 16 पण होणार आणि महिन्याला चेक पण नाही भेटणार. पडतंय तुम्हाला सगळ्यांना? येस. त्यानंतर चौथ्या महिन्यात बघा, चौथ्या महिन्यात जे वर 64 लोक आहेत त्यांनी जर सनेज कॉर्नर अपग्रेड केला, बिझनेस सेंटर सुरू केले, कारण की जसं डुप्लिकेशन आहे, जसं वरून जर मी झेरॉक्स काढत होतो त्या झेरॉक्सवर जे प्रिंट आहे ना तेच येईल. पण जर मी सनेज कॉर्नर नाही केला आणि मी खालच्याला म्हणलं सनेज कॉर्नरने कामं करा, कोणी करणार नाही. समजतंय का तुम्हाला? येस. ते म्हणत तूच दुकान नाही टाकलं, आम्हाला का दुकान टाकायला लावतो? त्याच्यामुळं तुमची इच्छा असू नाही तर नसू, जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल, तुम्हाला ग्रोथ पाहिजे असेल, तर तुम्हाला ह्या बिझनेसमध्ये सनेज कॉर्नर गरजेचं आहे. का? कारण की 4 गोष्टीचे फायदे आहेत आणि त्या फायद्यामध्ये सगळ्यात मोठा फायदा काय तुम्हाला, की लोकांना प्रोडक्ट दाखवता येतील, प्रोडक्ट रोलिंग करता येतील, प्रोडक्ट सेलिंग करता येतील आणि प्रोडक्ट यूज करण्यासाठी तुम्हाला कॉन्फिडंट तयार होईल आणि प्रोडक्ट यूज करणारा माणूस कॉन्फिडेंटली लोकांना बोलू शकतो. 5व्या महिन्यात बघा काय, तेच लोक 5व्या महिन्यात 256 लोकांनी सनेज कॉर्नर अपग्रेड केले. चेक कुठे गेला बघा, 6,14,400. चौथ्याच महिन्याचा चेक विचार करा, 1,53,000 आहे. तुमचं टार्गेट काय आहे बरं? 1,00,000. इथं सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायला 20 वर्ष लागतात, बारा 1 कोटी कमवायला. हे 1,00,000 कमवायला 10-12 वर्ष अनुभव लागतो त्यांना, 12 लाखाचे पॅकेज लायला.
तुम्ही तर चौथ्या महिन्यात जाऊ शकतात. मी नाही म्हणतो चौथ्या महिन्यात सोडा, 7व्या 8व्या महिन्यात या ना, 10व्या महिन्यात या. 1 वर्षानंतर जरी 1,53,000 आले, नाही 64 लोक, 50च लोकांनी केले तरी 1,00,000 सव्वा लाख कुठे गेले सांगा मला. कोणाला पटतंय? येस Yes, sir. मन वर जे 2.5 पीव्हीची कंडिशन आहे, त्या 2.5 पीव्हीचे कस्टमर नेटवर्क मध्ये पण पैसे आहेत, पण ते कस्टमर नेटवर्क होण्यासाठी तुमच्याकडे सनेज कॉर्नर पाहिजे. अंडरस्टँड? येस. त्यानंतर नेक्स्ट पार्ट जर बघितला तर 5व्या महिन्यात 6,14,000 किती मोठी पॉवर आहे बघा. त्यानंतर 6व्या महिन्यात बघा महिना किती आहे? 2,57,000. 24,57,000. म्हणजे जवळपास तुम्ही एवढा मोठा चक जनरेट झाला. तुमचे जर पीव्ही बघितले तर 1,53,00,000 पीव्ही तयार झाले. टर्नओव्हर जर बघितलं तर जवळपास 2.5 कोटी रुपयाचा टर्नओव्हर झाला. कोणी 2.5 कोटी लावले सांगा मला. जर तुमच्या नेटवर्कमध्ये एवढ्या मोठ्या दुकान आहेत, जसं ऍपलचं एक दुकान टाकायला आहे ना, 5 कोटी इन्व्हेस्टमेंट आहे जवळपास, 2.5 ते 5 कोटी. किती? ऍपलचं एक दुकान टाकायला. 2.5 ते 5 कोटी. एक मेडिकल टाकण्यासाठी 25 ते 50 लाख लागतात स्वतःचेच. स्वतःचा पैसा, स्वतःचं नॉलेज, कॉम्पिटिशन, रिस्क पण स्वतःलाच. पण इथं एवढा मोठा व्हॅल्यूम जनरेट होतो. आता मला सांगा, जे 6व्या महिन्याचं पेमेंट सविता मॅडम हिट केलं कधी? 35 लाखावर गेल्या. येस सर. 35 लाख महिन्यावर गेल्या. मग हे जे तुम्हाला दाखवलं जाते ऍक्च्युली हे प्रूव्हन आहे, हे डुप्लिकेबल आहे, हे होतंय. तर समजणं गरजेचं आहे हा बिझनेस किती मोठा आहे. मग तुम्ही कसे आलात? तुम्ही आला असता पाहून, हा बघू बाबा खाली प्रोडक्ट आहेत, 1,000, 2,000, 5,000 आला असता. पण जर सनेजमध्ये पैसा कमवायचा असेल तर सनेजमध्ये तुम्हाला मिनी बिझनेस सेंटर, सनेज कॉर्नर घेऊनच तुम्ही कंझ्युमर नेटवर्क क्रिएट करू शकता. क्लिअर कट? Yes. आणि असं करत करत 1,365 लोकांचे सनेज कॉर्नर झाले. किती लोकांचे? 1,365 लोक महिन्याला सनेज कॉर्नर कंटिन्यू येऊ राहिले तुमच्याकडे. तर तुमचा महिना 32 लाखाचा चेक जाऊ शकतो. महिना. आता माझ्या नेटवर्कमध्ये ऍक्च्युली होतंय म्हणून मला एवढा चेक येऊ राहिलाय. बरोबर आहे नाही? येस सर. मग असे काय म्हणलो, बडा प्याउट बडा टर्नओवर से आता है. बडा टर्नओवर बड़ी टीम क्रिएट करती है. बड़ी टीम मतलब जिसके